काय म्हणतास माऊली? आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आणि मी अमोल जाधव सिंधुदुर्ग दर्शन हे जे आपल्या स्वर्गीय प्रवासामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे। तर आम्ही आता कसालच्या पुढे असो, कणकवलीतनं निघालो आणि कणकवलीतनं रेडी हे गाव साधारण 78 ते म्हणजे एक 80 किलोमीटर पकडा, 100 किलोमीटर पकडला तरी झाला। तर आता आपण जात आहोत रेडी या गणपतीच्या पायापडासाठी। रेडी गावचा जो गणपती खोदकाम केल्यानंतर सापडला होता, त्यानंतरचा मंदिर वगैरे बांधला गेला, तर तो मी इतिहास तुमका तिकडे गेल्याच्या नंतर सांगेनच। तर आता ते वाट बघतात, आपण जाऊया त्या गणपती मंदिर। सो आता आम्ही लोक कृपा फ्युल सेंटर इकडे वेंगुर्ल्यामध्ये, आणि इकडे म्हटला CNG भरून घेऊया। इतकी आपली रिक्षा असं ही तो विपुल, तो टिपलो, तिकडे ऋषिआदा असा, इकडे ऋषिआदा असा यो, आणि तिकडे रवी आणि मी, असे 5 जण मिळून आम्ही जातो। सो CNG वगैरे भरून घेणार आणि नंतर डायरेक्ट मंदिरात। तर मित्रांनो आताच पोचलो आम्ही मंदिराकडे, आणि इकडे मंदिर असा इकडे, आणि इकडे आता जातो। आणि हे बघा आमची इकडे रिक्षा थांबली आहे। कधी एकदा आता असं झाला आणि कधी एकदा व्हिडिओ शूट करत असं झाला। इकडून येताना पहिला इकडे माऊलीचं मंदिर लागता, नंतर मग जो स्वामी समर्थ मठ लागता रेडी, म्हणजे हे रेडी गाव असं, आणि इकडून हे सगळं स्टार्ट होतं बघा। इकडे ही दुकानं असत, म्हणजे ही ग्रामस्थांची दुकानं असत। इथे पण एक दुकान आहे, आणि इकडून अशी दुकानं स्टार्ट होतं, आणि रस्तो बघा असं भारी आहे एकदम, म्हणजे पायवाट एकदम रेड जबरदस्त वाटतं ना। तर आपण आता इथून उतरून इलो, आणि इकडे मंदिर आहे बघा। खरं तर कोकणातल्या कुठच्याही मंदिरामध्ये तुम्ही जावा, तुळशी असतात। आणि इकडून हे सगळं बाहेरचं देखावा बघा। पहिला आपण बाहेरून मंदिर बघूया आणि नंतर आतमध्ये जाऊया। इकडून पण एक दरवाजा, पण हा सगळं बंद करून ठेवलेला, आणि चालू आपण बंद पण, आणि ही पूर्ण लाल खण असा। गणपती बाप्पा मोरया। माझी इच्छा होती की पहिलो ब्लॉग हो गणपती मंदिरात बनवू। आमच्याकडे पण संगमेश्वर दगडाचं मंदिर आहे, म्हटलं तिकडे बनवायचा किंवा अजून कुठेतरी बनवायचा, पण पहिलो ब्लॉग हो गणपती मंदिराचाच बनवायचो। आणि आज तो होता। काल एक भाताचा व्हिडिओ टाकलाय, आणि आज हो गणपतीचा व्हिडिओ।
तर मित्रांनो आपण मंदिर वगैरे बघितलं, पण मंदिराची स्टोरी जाणून घेणं महत्त्वाचं असा, कारण ह्या जो मंदिर असा हा फक्त कोकणातच फेमस नाही, ह्या मंदिर पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस असा. महाराष्ट्रातली लोक इथे येतात आणि ह्या मंदिराला आता तीर्थक्षेत्राचं स्वरूप भेटलेला असा. म्हणजे पहिला इथे मंदिर नव्हता, पण ह्या मंदिर हाली झालेला असं, म्हणजे 1976च्या आसपास 50, 60, 70 वर्ष झाली असतील मंदिरात. तिथे एक ना काका होते सदानंद कांबळी, त्यांना एक स्वप्न पडला की बाबा अशा अशा ठिकाणी मूर्ती असा आपल्या जाऊन खणू आणि ती मूर्ती बाहेर काढू कवी. मग ही गोष्ट त्यांनी गावातल्या माणसांना सांगितल्याने, गावातल्या माणसांना सांगितल्याच्या नंतर गावातली माणसं आणि ते तिकडे गेले आणि तिथे खणूक सुरुवात केल्याने आणि एक दीड दिवसात त्यांना तिथे गणपतीचं कान दिसलो, पहिलं त्या मूर्तीचं कान दिसलो. आणि त्या गावात तुम्ही गेलास ना, म्हणजे त्या मंदिरामध्ये जाऊच्या आधी त्याच्या आधी एक मंदिर लागतं, त्या मंदिराचं नाव असं माऊली मंदिर. मग त्या मंदिरामध्ये ते गेले पहिले आणि ते विचारपूस केले आणि कौल वगैरे घेतल्याने की बाबा काय 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 परिस्थिती असा. मग त्या देवानं सांगल्यान की तुम्ही खणत राहा जोपर्यंत मूर्ती दिसत नाही आणि मूर्ती बाहेर काढा. तिथनं आदेश दिलो. मग त्यांनी एक दीड महिनो खणतच होते आणि 1.5 महिन्याच्या नंतर एक गणपतीची मूर्ती तिथून बाहेर येली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे उंदीर मामा पण भेटले. तर त्याच्यानंतर मग काय तिथे मंदिरच बांधल्याने आणि त्या रेडीचा गणपती मंदिर असं ज्या मंदिरामध्ये आपण जातो. आता जी मूर्ती असा ती मूर्ती मातीत भेटलेली नाही, म्हणजे त्याच्यावर आता कोणत्यानी डेव्हलपमेंट केलेला किंवा ती थोडक्यात मूर्ती मॉडिफाय केलेली असा, किंवा मॉडिफाय नाही पण बऱ्यापैकी ती आता रंग वगैरे काढलेलो असा, कलर वगैरे काढलेलो असा. आणि म्हणजे पहिली फक्त दगडाचीच होती आणि आता ती काय रंग वगैरे काढलेलो असा. तर ह्यो असो हा या मंदिराचा इतिहास. म्हणजे मूर्ती ही परंपरेपासून चालत गेलेली नाही, ही मूर्ती कुठेतरी मातीत वगैरे भेटलेली असा, दृष्टांत झालेलो असा. आणि असा हे घडू शकता बघा, हे कोकणातच घडू शकता, ही संस्कृती असा तुमची आमची, ही सगळ्यात महत्त्वाची असा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही मूर्ती 2 हाताची ह्या गणपतीक 4 हात असतात. आता जो कोण निरीक्षणान बघित ते कसा समजतला गणपती 2 हातात, त्या नाही तर तो म्हणतो नाही 4च हातात, पण त्या गणपतीक 2 हातात. आणि मग असं म्हटलं आता किती पांडव कालापासून मूर्ती असू शकता, असो तो निकष लावू शकतो आपण. तर असं अशी सगळी गोष्ट असा असो इतिहास असा या गणपती बाप्पाचो. आणि ह्याच्यामुळे आपल्या एका कोकणातला ठिकाण पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशात, म्हणजे देशातून लोक येतात इथे. ही तुमच्या आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असा आणि असा काहीतरी टिकवणं ह्या तुमचं आमचा काम असा. मला असं वाटतं की ही मूर्ती आता बघा जी मातीमध्ये भेटली, ती मातीमध्ये भेटली, ही मातीमध्ये कोणीतरी टाकलेली असं, ती आपोआप तिथे निर्माण झालेली नाही. मग ही मूर्ती ही जेव्हा यवनांचा धाक होतो आपल्या या महाराष्ट्रावर, म्हणजे साधारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माआधी, त्याच्यानंतर वगैरे येतो अल्लाउद्दीन खिलजी येलो 1213 काहीतरी 1300च्या आसपास. त्याच्यानंतर मग तुमच्या आमच्या या महाराष्ट्रामध्ये एवढी मंदिरं होती की तेवढी मंदिरं जगात खै नव्हती. मग त्याच्यामुळे धर्म 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 ही गोष्ट असताना ही असता. तुमचे आमचे मूर्ती तुमका आमका मातीत लपूचे लागले, तुमचे आमचे देव पाण्यात टाकूचे लागले, मातीत टाकूचे लागले. आता हाली पंढरपुरामध्ये भेटले बघा, म्हणजे 1600 तो अफजल खान आपल्या महाराष्ट्रावर स्वारी केल्यान तेव्हा लिहिलेला असं इतिहासामध्ये की पंढरपूरचे मूर्ती त्या पुजाऱ्यांनी कुठे लपून ठेवलेले, तळघरामध्ये लपून ठेवलेले. आता ह्यो इतिहास असा ह्या समजा काय तुमका, तुम्ही आम्ही भाईचारा करतो ना, धर्म काय गोष्टी असा काय हे समजा हवे. धर्म आपली मंदिर आपली संस्कृती टिकवणं ह्या तुमचा आमचा काम असा, बाहेरसून लोक येतली नाहीत. या मंदिराचा आपण इतिहास जाणून घेतलं आणि मला असं वाटतं की 100% वाटतं की ती आपली जी या गणपती बाप्पाची मूर्ती होती ती जेव्हा आपल्या देशावर मुघल या महाराष्ट्रावर मुघल होते तेव्हा ती कोणीतरी लपून ठेवलेली होती का, तर ती तुटू नये फुटू नये. आणि नंतर मग त्यांना हे जे कांबळी काका होते त्यांना दृष्टांत झालो आणि त्याच्यानंतर ती मूर्ती भेटली आणि आता हे मंदिर रेडी गावचं मंदिर असं आणि ते आपल्या पूर्ण देशामध्ये फेमस असा. तर नक्कीच तुम्ही पण जा तिकडे, एक आपल्या कणकवलीतनं 100 किलोमीटर पडात. मॅप लावलास तर आता कुठेही जाऊ शकतोस तुम्ही, मॅप लावून जावा आणि तुम्ही पण दर्शन घ्यावा. सो व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा, लाईक शेअर कमेंट करा. आणि ह्या चॅनल फक्त माझा नाही, ह्या चॅनल आपला असा तर चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. ओके, बाय बाय.